हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत युनिक नाश्ता। त्यासाठी आपण चणा डाळ आणि मूग डाळ इथे वॉश करून घेतली आहे रात्री आणि आता ही सकाळी अशी फुलून आलेली आहे। आता हिला दाणेदार अशी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। आता ही छान रवाळ अशी वाटून घ्यायची आहे, हे तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये नंतर मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरीचा ठेचा या वाटून घेतलेल्या डाळीमध्ये आपल्याला घालायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर, हळद, गरम मसाला, आमचूर पावडर, मीठ अशा हे सुके मसाले घालून हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। याला आपण एक प्रकारे फुनके असेही म्हणतो। तर हे आपण वेगळ्या पद्धतीत करणार आहोत। त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला घालायचा आहे। चिवईची भाजी देखील आपण इथे घालू शकतो, पण आपण हा जरा वेगळ्या पद्धतीत करत आहोत म्हणून याच्यामध्ये आपण फक्त कांदा कोथिंबीर घातली आहे। नंतर भिजवून ठेवून झाल्यानंतर एका साईडला एका घमेलीत मीठ पाणी घेऊन आपल्याला गव्हाच्या पिठाचा गोळा भिजवून घ्यायचा आहे। आपण करत आहोत कान्होले। तर चपातीसारखंच असते, फक्त ही वाफवलेली चपाती असते। तर आता इथे मी मीठ घेतलेले आहे, पाणी घेतलेलं आहे। आता यात मी पीठ घेते आहे, गव्हाचं पीठ। आपल्या घरातल्या लोकांच्या क्वांटिटीनुसार तुम्ही पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मोठी चपाती लाटून आपण असे छोटे छोटे पुऱ्या याच्या कटरने काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता, मी अशा प्रकारे याच्या छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेते आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे। अशा छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला जर बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलही प्रेस करा, जेणेकरून माझी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल। आणि हो, असे युनिक रवा पोहे तर आपण नेहमीच खातो, पण असे युनिक नाश्ता केला तर खाणारेही खुश होतात आणि आपलं भरपूर वेळ असं पोटही भरलेलं असतं। तर आता हे बघा, मी इथे परत तुम्हाला दाखवत आहे। चपाती मी लाटून घेतलेली आहे। अशी मोठी चपाती अशी लाटायची आणि आपण पुऱ्या कट करून घ्यायची। तर अशा प्रकारे ह्या सर्व पुऱ्या मी इथे कट करून घेतलेल्या आहे। आता पुऱ्या आपण घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये आपण बनवून घेतलेलं सारण हाफ सर्कलमध्ये ठेवायचं आहे आणि वरतून फोल्ड करायचं आहे। तर अशा प्रकारे हे काहीतरी युनिक। आणि आता हे चाळणीवर आपल्याला वाफत ठेवायचं आहे। तुमच्याकडे जशाही प्रकारचं स्टीमर असेल तिथे त्याच्यात आपण 15 ते 20 मिनटं हे स्टीम करायला ठेवायचं। तयार आहे आपले कान्होले। त्याला एक तडका द्यायचा आहे। तर सॉससोबत किंवा पुदिना चटणीसोबत किंवा तुम्हाला हवं त्याच्यासोबत तुम्ही हे खाऊ शकता किंवा असंही खाल्लं तरी हे खूप छान लागते। तर ही रेसिपी नक्की करून बघा। पुन्हा भेटू दुसऱ्या रेसिपीत, तोपर्यंत बाय बाय।